त्यामध्ये त्या प्लेयरची डिव्हिजन आपण द्यायची आहे, या ठिकाणी नमूद करायची आहे. आपण पाहतोय स्पर्धेमध्ये आपण 11 खेळाडू जे असतील त्यांचा समावेश असा प्रकार असेल. 2 आयकॉन खेळाडू असतील, 2 ए गटातील, 2 बी गटातील, 2 सी गटातील, एक अंडर 19चा खेळाडू आणि ह्या स्पर्धेचा नियम आहे तुम्हाला आत्ता सांगितलं गेलं आहे, परंतु इथून पुढे अशी चुकी झाली तर आपल्याला 2 रनची पेनल्टी असेल. या ठिकाणी हो हो, यावेळी मात्र पहिला चेंडू अल्टी पलटी बॉलने खाल्ली, सीमारेषा बाहेरची कल्टी, येते 4 धावा, पहिला चौकार. आपण यायचं आहे सर्व संघाचे कर्णधार, 8 संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण समालोचक यायचं आहे. हरीश बग्गाच्या माध्यमातून पहिला चेंडू पाहायला मिळाला होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवल्या सीमारेषा बाहेरच्या प्लॉट मध्ये. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा बाहेर. हरीश गब्बूर आपण पाहतोय. 6 कर्णधारांना विनंती करतो की आपण समालोचक अक्षर द्यायचे. 6 कर्णधार सुरू असलेल्या मॅचचे कर्णधार हरीश गब्बू यांना पाहतोय. एका बाजूला अनुज. पहिला चेंडू पाहायला गेला तर शुभम शर्मा यांच्यावरती प्रहार केला गेला. डावखुऱ्याचा एक लेफ्ट आर्म गोलंदाज ज्याच्यावरती पहिलाच प्रहार पाहायला गेला डीप स्कोअर लेगच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स चेंडू सीमारेषा बाहेर. धाव संख्येला 1 चेंडू 4 धावा. पहिला चेंडू जरूर 4 धावा आल्यात, परंतु कमबॅक करायचं आहे मित्रांनो. पहिला षटक पॉवर प्ले षटक बांगडी फोडले जरूर डीप स्कोअर लेगच्या दिशेने. 1 चेंडू 4 धावा प्रवृत्त केल्यात, परंतु एक शिवम शर्माकडे देखील क्षमता आहे यशाच्या दोन्ही बाजून चेंडू वळवण्याची. नक्कीच खूप काय घडेल, खूप काय बिघडेल, खूप काय घडले, खूप काय बिघडलंय. क्रिकेट म्हणलं की मित्रांनो दोलायमान असतं आणि ज्यामध्ये प्रिडिक्शन पण फेल आहे तोच खेळ. अनिश्चितांचा खेळ म्हणजे क्रिकेट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्यात चेंडू पाहायला मिळाला, परंतु विकेटचा पतन खेळाडू बाद. मित्रांनो होती सुरमई खायची संधी होती, परंतु दुसरीकडे पुरीवर जाऊन बसले. या ठिकाणी आखूड टप्प्यात चेंडू होता, एक जाळं विणलं होतं, बांगडी फोडण्यात अपयशी ठरलेत. केला आघात झाला बरबाद आणि तंबूच्या आसराने माघारी परततायत. विकेटचा पतन खेळाडू बाद.
तर खेळाडूंना विनंती आहे की आपल्याला पाणी जर लागलं तर तिसऱ्या ओव्हरनंतर मिळेल आणि पंचांची परमिशन आपण जरूर घ्यायची, परवानगी जरूर घ्यायची. पहिल्या षटक सामोरं झाले, खूप काय घडले, खूप काय वगळलंय. 12 धावा जरूर आल्या, परंतु विकेट देखील माघारी परतवले. हरीश गबरू यांना माघारी परतावं लागले, परंतु त्यानंतर फायडीने आल्यानंतर एक चांगला षटकार ठोकून काढला. धावसंख्या ती 12 धावा. आता मात्र मैदानात पाहतोय आपण क्षेत्र सजवतोय, परंतु आता भाई दांडेकर, केतन नाईक येतात गोलंदाजी मार्कवर. मित्रांनो, बाहुबली गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार होतोय. तर समोर पाहतोय आपण सिद्धेश साजने, फायडी, यशवंतच्या मागे मिस्टर CPL दीपक पटेल याला पाहतोय. दोन्ही वर्षी मित्रांनो बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज ज्याने घेतला तोच दीपक पटेल. अर्थातच बटला आपण विकेटच्या मागे पाहतोय, ज्याप्रमाणे भाई दांडेकर मार्कवर. या ठिकाणी पिचिंग जरूर झाला, परंतु मित्रांनो एक बांगडी फोडली, पलटी बॉलने खाल्ले आणि या ठिकाणी एक जरूर 2 धावा जरूर केल्यात. मित्रांनो एक चांगला कव्हर केलं, कव्हर पाहायला मिळालं. गोलंदाजी चिनीच्या माध्यमातून चांगलं कव्हर पाहायला मिळालं. निखिल यादव यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर पाहायला मिळालं. यावेळी मात्र बॅटची कडा घेतली, डान्सिंग डाऊन राऊंड स्वतःच भाई चेंडूवरती आले, चेंडू आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या, परंतु दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. धावसंख्या झाली ती 14 धावा, एक गडी बाद 14 धावा. सिद्धेश साजनेकडे क्षमता आहे मित्रांनो. लेदर बॉल क्रिकेट देखील आता चांगल्या पद्धतीने खेळतात, क्रिकेटिंग प्रॉपर शॉट पाहायला मिळतात, चाफेगली संघाकडून बिलॉंग करतात. मित्रांनो कमी वयामध्ये देखील चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळाली. ते सिद्धेश साजने, फायडी सोबतच पाहतोय आपण अनुज, केतन नाईक, भाई दांडेकर ओव्हर 40. मित्रांनो मास्टर माइंड खेळाडू आहे. मित्रांनो जे कव्हर पाहायला मिळालं, या ठिकाणी चुनामटीचा वंडर बॉय अक्षय कदम नेपे आलाय गोलंदाज आणि पहिला चेंडू वन बाउंड चेंडू सी मा रे शा पार येतोय. CPL सीझन 3 चा खणखणीत दणदणीत चौकार. एक चौका जरूर ठोकला होता, त्यानंतर फुल टॉस चेंडू होता, त्यावरती फुल टोल वसूल केलाय. मित्रांनो घुटना टेक तमाशा देख हेच पाहायला मिळालं. एक चेंडू जरूर शेष आहे, परंतु एक आक्रमण हल्ला भाई दांडेकर यांच्यावरती करण्याचा प्रयत्न केला. एक चांगली कामगिरी पाहायला मिळाली. अक्षय कदम नेप्या वंडर बॉय एक एक मनमुराद आनंद मित्रांनो घेताना पाहायला मिळतं. वरपडून काढतायत पॉवर प्ले षटक. मित्रांनो सुरमई खायला दिली होती, परंतु सुरमई देखील खाल्ली आणि पापलेट देखील खाल्लाय. पोट भरले. धावसंख्या झाली ती 25 धावा. हो यावेळी रिव्हर्सचं शास्त्र काढलं होतं बाहेर, परंतु अर्ध्यावरती रिव्हर्स स्टॉप सोडला.
कंट्रोल केलं स्वतःला. तत्पूर्वी घेतलेली एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते ती 26 धावा. एक गडी जरूर माघारी, 2 गडी जरी माघारी पण धावसंख्या आली ती. या ठिकाणी अक्षय कदम नेप्या पाहतोय चुनाभट्टीचा वंडर बॉय. दुसऱ्या बाजूला अनुज अनुज साळुंकेंना पाहतोय आपण. एक चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 26 धावा, 2 षटक सामना धावसंख्या आली 26 धावा. या ठिकाणी भाई दांडेकर थोडेसे महागडे षटक या ठिकाणी हाताळले. धावसंख्या जरूर 14 आल्यात. एक चौकार एक षटकार जरूर आला. परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये भूतकाळ जास्त काही महत्त्व असतं. जे काय असतं ते वर्तमान काळात असतं. मित्रांनो आपण पाहतोय चुनाभट्टी प्रीमियर लीग सीझन 3. या ठिकाणी 8 संघ मालक आणि 128 खेळाडू म्हणजे द्वंद्व महायुद्ध रणसंग्राम गेली 2 दिवस कडाक्याच्या उन्हामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये या सामन्याचा आपण आनंद घेतोय. यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट .live इनच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण 192 देशामध्ये केलं जातं आहे. ज्या देशामध्ये यूट्यूब चालतं त्या देशामध्ये स्पर्धेचा आस्वाद देखील घेतला जातो. पाहायला गेलं तर चुनाभट्टीची स्पीड गन राहुल थोरबोले या ठिकाणी येतात गोलंदाज. ज्याच्याकडे फक्त वेग वेग आणि फक्त वेग. रफ्तार से करेगा. मेरा नाम है राहुल, नाम तो सुना होगा. अच्छा खेळ. कृपया आपल्याकडे वेळेचं गणित आहे आणि वेळेच्या गणितामध्ये आपल्याला सामने कंप्लीट करायचे आहेत. राहुल थोरबोले कॅच जरूर घेतला होता. परंतु समोर पाहतोय आपण चुनाभट्टीचा वंडर बॉय अक्षय कदम नेप्या. मित्रांनो रिवर्सचा बादशाह आतापर्यंत एक सरळ बॅटनी धावसंख्या जरूर आल्यात. परंतु मित्रांनो उंगली तेडी करणी पडेगी आणि तेच पाहायला मिळेल नेप्याच्या माध्यमातून. हो यावेळी मात्र एक हलका स्लाइस केला चेंडूला थर्डमॅनच्या दिशेने. तत्पूर्वी घेतील धाव आणि या ठिकाणी अल्टी पलटी बॉलने खाल्ले सीमारेषा बाहेरची गलटी. येत आहेत 4 4 4 4 4 चौकार.
हो, यावेळी माझा फुलरलेन चेंडू होता. तत्पूर्वी एक हलक्यानं डबल चेंडू जिप्सरला चेंडू जाईल. समर्थ पोमेणकर चेंडूवरती येतील. तत्पूर्वी घेतलेली एक धाव. धावसंख्या ती 37 धावा. 3 गडी जरूर बाद झाले पण धावसंख्या 37 झाली आहे. अभय थळी यांचा संघर्ष जवळपास 50 ज्याप्रमाणे त्यांचं आव्हान आहे ते आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करेल. परंतु मित्रांनो चुनावटी पलटस या संघामध्ये देखील क्षमता आहे. हो यावेळी मात्र सेफ हँड चेंडू सीमा गेला आघात झाला बरोबर. सोनू कोरीला गोल्डन डकवरती माघारी परततोय. मित्रांनो मोठा फटका जरूर मारण्याचा इरादा होता परंतु इरादा फसला. मनसुबा त्रस्त झाला. राहुल थोरबोलेच्या सेफ हातामध्ये चेंडू विसावला. विकेटचा पतन खेळाडू बाद डीजे. केला आघात आणि झाला बरबाद. हेच पाहायला मिळते मैदानाच्या आत. शिवन सिंग राजपूत यांना यश मिळत आहे. पैसरी बाबू हो यावेळी मात्र वेग आणि फक्त वेग पाहायला मिळाला. सेफ हँड दीपक पटेल बटलाच्या हातात चेंडू विसावला. निर्धाव चेंडू सांगता होतीये. बॅटचा हवेशी संपर्क झाला आहे परंतु चेंडूशी मात्र काय होत नाहीये. लगातारचे डॉट्स बॉल तुमच्यावरती प्रेशर क्रिएट करतील आणि तेच पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदान दाखल झाले तो अभिजित शिर्के. हो यावेळी मात्र पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू होता परंतु क्या बात आहे. सी मा रे शा पार येतोय सीपीएल षटकार. शिर्के मागे परत आहेत आणि सार्थ ठाकूर यांनी झेल घेतलाय. क्या बात आहे. मामा भाचा आपलं प्रेम जरी असलं तरी पण ते घरात मैदानाच्या आत बिलकुल नाही. तेच पाहायला मिळते मैदानाच्या आत. घेऊन होता मित्रांनो. गेंद गई तारामंडल में अशा प्रकारची कॉमेंट्री आपल्याला पाहायला मिळते. IPL मध्ये तब्बल 15 वर्षानंतर सिद्धू या ठिकाणी IPLच्या कॉमेंट्री मध्ये परत होताना पाहायला मिळाले. एक चांगला कॉमेंट्री बॉक्स देखील पाहायला मिळतं. मी ओनर्स लोकांना विनंती करतो की आपल्याला ना टी शर्ट्स भेटल्यात तर कृपया त्या परिधान करूनच बसायचं आपण जेणेकरून आपल्याला त्या संघाचं एक स्पिरिट वाढतं मनोबल वाढतं की आपला ओनर या ठिकाणी तैनात आहे. मला त्या संघाचं स्पिरिट मित्रांनो पाहायला गेलं तर यंदाच्या वर्षी KKRचा जो संघ मला काय शाहरुख खान प्रत्येक सामन्यामध्ये KKRचं टी शर्ट त्याच्या अंगावरती होतं. मॅच झाल्यानंतर प्रत्येक प्लेयर्सला भेटत होता. मित्रांनो ज्या पद्धतीने त्याचं बिहेवियर होतं ते वाकणं होतात. मी आपण विनंती करतो की आपण चुनाबाई टायगरचं टी शर्ट परिधान करून घ्यायचं आहे. तर चुनावाटी फायटर्स आणि चुनावाटी वॉरियर्स प्लीज टी शर्ट्स.
धावसंख्या झाली ती 43 धावा. 4 षटक जरूर समाप्त झालेत आणि धावसंख्या झाली ती 43 धावा. मित्रांनो पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीसाठी यायचं या ठिकाणी फुटबॉलचा सामना असेल. चुनावटी ब्लास्टर्स आणि चुनावटी फ्लायटर्स या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. या ठिकाणी मित्रांनो राहुल थोरबोले चुनावटीची स्पीड गन एक चांगला झेल जरूर घेतला होता, परंतु व्यक्तिगत दुसरं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन राहुल थोरबोले तर 4 षटकांचा धावसंख्या 43 धावा. तब्बल चांगला धावसंख्या जरी कुठल्या तर मित्रांनो नेप्याचा एक चलवा पाहायला मिळाला. त्यानंतर अभिजित शिर्केने देखील एक षटका ठोकून काढला. सोनू कोरू स्वतः माघारी परतलेत. यावेळी पुन्हा एकदा आकू टप्प्याचा कडून बाउन्सरचा मारा केला जातोय. 1 बाउन्स चेंडू सी मा रे शा पार येतोय. अल्टी पलटी बॉलने खाल्ले सीवरच्या बाहेरची गलटी येत आहेत. 4 धावा. धावसंख्या होते ती 47. 4 वर 7 47 धावा. फटका पाहायला मिळाला मित्रांनो. अनुष यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे सरसावले, परंतु वेग वेग आणि फक्त वेग वेगावरती स्वार झालाय राहुल थोरबोले आणि निर्दवजनी सांगता होतीये चौकार जरूर ठोकून काढला होता. परंतु मित्रांनो माझ्यामध्ये का क्षमता आहे कमबॅक करायची. मी देखील या संघामध्ये दुसरं षटक का हातळतोय. मी देखील या संघाचा आयकॉन खेळाडू काय आहे आणि मी या दर रविवारी हे संघ हे मैदान का गाजवतो याचं प्रात्यक्षिक दाखवून देतोय अनुष साळुंके. एक 2 हो यानंतर पुन्हा एकदा बाउन्सर लगातारचे बाउन्सर आणि पंचांनी दोन्ही हात शरीरापासून जाम केलेत आणि आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चं काटेकोर पद्धतीने पालन केलं जात आहे. आणि एक मिल राय चंदन गिसमेरा नंदन ही परिस्थिती मैदानात पाहायला मिळते मित्रांनो. फुकट ते पौष्टिक क्रिकेटमध्ये धावांना महत्व आहे. त्या कशा आल्या कोणत्या स्वरूपात आल्या याला काहीच महत्व नाही. आणि आपण यांच्या चेहऱ्यावरती थोडं स्माईल आपण पाहतोय या ठिकाणी. क्या बात आहे. एक संघ एकदम सन्मानजनक स्थितीमध्ये आहे. धावसंख्या झाली ती 48 धावा. यावेळी पुन्हा एकदा पुढे सरसावले होते, परंतु निर्धाव चेंडू सांगता होते जरूर एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मित्रांनो एक निर्धाव चेंडू सांगत होते. धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली ती 48 धावा. मित्रांनो एक चांगला सन्मान सिरीज मध्ये संघ दाखल झालाय, परंतु एक लगातारचे निर्धाव चेंडू पाहतोय. विकेटचं पतन झालं. अनुज साळुंके लगातारचे निर्धाव चेंडू एक चौका जरूर आला होता, परंतु त्यानंतर राहुल थोरबोलेने कमबॅक आणि फक्त कमबॅक पाहायला मिळालं. हो यावेळी मात्र एका कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी घेतलेली एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पार पडली आणि धावसंख्या झाली ती 50 धावा. मित्रांनो तब्बल CPL मध्ये 50 धावा झाल्यात. टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट झाला पाहिजे. आपल्याला विनंती करतो की टॉस आणि बॉसच्या वरती संदीप पांडे आपण एक खेळाडू आहात. चुनामट्टीमध्ये कबड्डी असून दे, क्रिकेट असून दे, लंगडी असून दे, खुतुतू असून दे, पकडापकडी असून दे, लपाछपी असून दे, सगळ्या खेळामध्ये आपण समाविष्ट असता. प्लीज आपण विनंती करतो आपल्याला की आपण टॉस का बॉस वरती बसायचं नाहीये. या ठिकाणी 1 बाउन्स आणि समर्थ मोमेंट करून धावतात, परंतु एक अपयश पाहायला मिळालं. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार येत आहेत. धावा 4 येतोय.
पाहायला मिळालं. जिथे क्रीडाप्रेमींची भरते गट्टी तीच आमची चुनाभट्टी. तर चुनाभट्टी ब्लास्टर्स अमित पाटील महाराष्ट्र रणजीपट्टू चुनाभट्टी ब्लास्टर्सचं नेतृत्व करतात. एका गेलं तर अक्कू चुनाभट्टीचा नवोदित खेळाडू, चुनाभट्टीचा वंडर बॉय ज्याला म्हणू शकतो आपण, तोच. चुनाभट्टी ब्लास्टर्स नाणेफेकीसाठी यायचं आपणास विनंती करतोय. हा दुसरा कॉल आहे, मॅच सुरू करायची आपल्याला. अमित पाटील रोहित केनी संघ चुनाभट्टी ब्लास्टर्स. एक लो स्कोरिंग मॅच झाली. आता मात्र अभय यांच्या संघाने 55 धावा कुठल्यात, काय सांगशील, काय निर्णय असेल? पहला तो मैं फील्ड करना चाहता हूँ क्योंकि जितना अपोजिट टीम को मैं कम में रोक सकूँ तो चेजेबल हो जाए. नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, पण किती प्रयत्न असेल आपला? 50 के अंदर ही. क्या बात आहे. दुसऱ्या बाजूला अमित पाटील प्रथम फलंदाजी करायचे, महाराष्ट्र रणजीपट्टू. एका बाजूला अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला नवीन खेळाडू आहे. परंतु मित्रांनो, क्रिकेटमध्ये वर्तमानाला महत्त्व असतं, भूतकाळाला असं काही महत्त्व नसतं. काय सांगाल, किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? प्रथम तर मला फलंदाजीच घ्यायची होती, कारण का माझ्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. तर प्रेशर टार्गेट असेल तर बरं पडेल बॉलर्सला काय टार्गेटमध्ये टाकायचं आहे. का इकडे प्रत्येकजण टॉस जो जिंकतो तो फिल्डिंगच घेतो नॉर्मली, हे इकडचा रूल झाला आहे. तर तसं नाही आहे. तुमच्या स्ट्रेंथवर तुम्ही जर बॅक केलं तुमच्या स्ट्रेंथला तर रिझल्ट काही होऊ शकतो. जसं पहिल्या मॅचला पण बघितलं, लो स्कोरिंग मॅच झाली, कारण का पहिली बॅटिंग करताना त्यांनी खूप ॲग्रेसिव्ह खेळले, सगळ्याच ह्याच्यात करायला गेले. तर तुम्ही एक स्ट्रॅटेजीप्रमाणे खेळलं तर जास्त बेनिफिट होईल. बाकी रिझल्ट तर ठीक आहे, चुका होत राहतील, फिल्डिंगमधनं बॅटिंगमधनं पण होतील, पण प्रयत्न करू आम्ही चांगले रन्स करायचा. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. अमित पाटील यांची स्ट्रॅटेजी पाहायला गेली तर चुनाभट्टी फायटर्स वॉन द टॉस, डिसाइडेड टू बोल फर्स्ट. या ठिकाणी पाहायला गेलं तर एक 30 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष असेल, परंतु पहिल्या चेंडूवरती आक्रमण 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 करायचा इरादा होता, परंतु आक्रमण फसले. शरीरापासून 2 हात लांब करतात पंच आणि व्हाईटची घोषणा होते. अतिरिक्त धाव मिलराय चंदन घिसमेरे नंदन. हीच परिस्थिती फुकट ते पौष्टिक. पहिल्या चेंडूवरती निर्धाव अतिरिक्त धाव, धावसंख्येत भर, धावसंख्येचा श्री गणेशा. 55 धावा जरूर करायच्या. सलामीचे फलंदाज पाहतो आपण निखिल यादव आणि शैलेश शर्मा, आणि गोलंदाजी मार्कवर पाहतोय अनुज साळुंके. यावेळी फुलटॉस फुलरलेन चेंडू होता, तत्पूर्वी बॅटची कडा जरूर घेतली आहे, परंतु चेंडूनी कुठल्याही प्रकारचं धावसंख्या येत नाही. धावसंख्या झाली ती 1 धावा, माफ करा, 1 चेंडू 1 धावा, बिनगडी बाद. धावसंख्या जरूर 55 धावा कुटायच्या आहेत. 30 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष जरूर आहे, परंतु मित्रांनो खेळपट्टी पाहायला गेलं तरी मोठ्या मोठ्या धावा देखील चेस होताना पाहायला मिळतात. धावांचा डोंगर उभारला आहे, तो सर करायचा आहे.
यावेळी थोडासा डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अजून एक निर्धाव चेंडू सांगता होती. जागा बनवली होती, रूम बनवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मित्रांनो मुंबई आहे, मुंबईमध्ये रूम मिळणं खूप अशक्य असतं आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळालं. पहिलं षटक पॉवर प्ले षटक, हाणामारी षटक ज्याला म्हणू शकतो आपण. मित्रांनो ह्या षटकामध्ये काय असतं तर तुम्हाला एक पॉवर प्लेची बांगडी भेटायची असते. तुम्हाला अचूक फुल खूप काही फलंदाजासाठी असतं, खूप कमी काही गोलंदाजासाठी असतं आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळतं. फलंदाजासाठी खूप काही असतं, गोलंदाजासाठी खूप कमी असतं. याही पुन्हा एकदा टॅप पाहायला मिळाला. एक डान्सिंग डाऊन द ग्राउंड चेंडू समोरच्या ट्रॅव्हल होते, तत्पूर्वी घेतलेली 1 धाव, एकेरी दुहेरी धावा. मित्रांनो 30 चेंडूमध्ये 55 धावा जरूर करायच्या असल्या पहिल्या 2 षटकामध्ये जी कामगिरी चांगली होईल त्याच संघाचा बोलबाला नक्की या मॅचमध्ये असेल तेच पाहायला मिळतोय. जयमेश धुळेकर यांना पण देखील पाहतोय आपण. अंडरआर्म क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीचा लेग स्पिन पद्धतीची गोलंदाजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते जयमेश धुळेकर या संघामध्ये दाखल आहेत. पंचांना विनंती आहे आपल्याला टायमाच्या वेळेने ते सामना लवकर चालू करा. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा धावसंख्या झाल्यात ते 1 गडी बाद 9 धावा. शैलेश बघा आपल्या संघासाठी काय करतोय. शैलेश आहे ते नाव.
धावा जरूर 55 कुटायचे आहेत, परंतु पहिल्या षटकावर दीपक पटेलच्या माध्यमातून घुटनाट एक तमाशात एक षटकार आला पाहायला मिळाला. यावेळी फुलर चेंडू पाहायला मिळाला. जयमेश धुळेकरच्या माध्यमातून तत्पुरी घेतलेली एक धाव आणि धावसंख्या आली ती 10 धावा. मित्रांनो जयमेश धुळेकर पाहायला गेलं तर अंडरम क्रिकेटमध्ये लेग स्पिन पद्धतीची गोलंदाजी. मित्रांनो भल्या भल्या बॅट्समॅनची गोलंदाजी बंबेरी तोच गोलंदाज. लास्ट इयर CPL ची बॉलआउट झाली होती, त्यामध्ये जयमेश धुळेकर यांच्या माध्यमातून बॉलआउट केली गेली होती आणि एक चांगला हो यावेळी घुटनात एक तमाशात एक डीप स्कोरलेच्या चेंडू जातोय. तत्पुरी घेतलेली आहे. शॉट जरूर चांगला होता, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. मित्रांनो शॉट जरूर चांगला होता तेवढंच, परंतु एक चांगलं सिद्धेश साधने 5Dच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेवरती समाधान मानावं. धावसंख्या झाली ती 11 धावांवरती. सुनावटी फायटर्स आपली लिस्ट घेऊन यायची प्लेअर शीट. या ठिकाणी पाहतोय जयमेश धुळेवरती हल्ला करायचा प्रयत्न केला होता. मग नवीन फलंदाज पाहतोय सलामीचा आलेला बॅटर शैलेश शर्मा. बॅटची काढा जरूर घेतली आहे मित्रांनो. तत्पुरी घेतली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिकडे मैदानाच्या आतमध्ये. श्रेयस व्हिडिओ एडिटर ज्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पुरी घेतलेली एक धाव. धावसंख्येत भर होते. धावसंख्या वाढते 12 धावांवरती. तीन चेंडू जरूर झालेत पण धावसंख्या झाली ती 12 धावांवरती. 3 चेंडू 12 धावा. दुसरे षटक मार्गाचे धाव आणि यावेळी दीपक पटेल बटलाच्या माध्यमातून येतोय षटकार. चेंडू सी मा रे शा पार येतोय षटकार. शॉट मध्ये होतं वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. येतोय CPL षटकार. डीजे IPS ते सांभाळून प्लेयरनी फिल्डिंग करायची आहे. आपण विनंती करतो एखादा लोखंडी पाईप आपल्याला इजा होऊ शकते. सीमारेषेवर तैनात करताना यावेळी दीपक पटेलचे बॅट जवळ मिस्टर CPL. दीपक पटेलचा हल्ला. बल्ली का बल्ला. दीपक पटेल का बल्ला. बटला का बल्ला. कर दिया हल्ला. येतोय षटकार. या ठिकाणी चांगली फलंदाजी आहे दीपक पटेल. मागील 2 हंगामामध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज. मी देखील का या संघामध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज होतो हे जर प्रत्यक्ष दाखवून दिले. बटला का बल्ला. कर दिया हल्ला. येतोय षटकार. धावसंख्या झाली ती 18. याही पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळाला. तत्पुरी घेतलेली एक धाव. धावसंख्या झाली ती एकेरी दुहेरी धावां समीकरण. मित्रांनो गरज पडल्या षटकार येतात. मोठे फटके जरूर येतात. धाव्यांची रणगती चालू ठेवली हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. स्पिरिट ऑफ द गेम एक चांगलं कौशल्य पाहायला मिळालं. धावसंख्या झाली ती 19 धावा. 2 षटक जरूर सामोर झाले. धावसंख्या झाली ती 19 धावा. पंचांना परवानगी विचारायचे बॅट चेंज करू का. बॅट चेंज आपण पाहतोय. थोड्या बॅटीचं चेंजेस केले जात आहेत. तीस चेंडूने 55 धावांचं जरूर लक्ष आहे पण धावसंख्या आली ती 19 धावा. एक चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहतोय आपण. चुनावटी पलटन्स 30 चेंडूने 55 धावांचं लक्ष जरूर आहे पण धावसंख्या आली ती 2 षटक आणि 19 धावा. CPL पर्व तिसरं पाहतोय आपण मित्रांनो. सातत्य आणि फक्त सातत्य पाहायला मिळालं. जय भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन होत आहे. CPL चुनावटीतील तब्बल 130 खेळाडू, 8 संघ मालक, 8 संघ कर्णधार यांच्यातील दुबंदुबं पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे मित्रांनो. क्रिकेट खेळलं कमी जातं पण बोललं तेवढं जास्त जातं. तेच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली ती 19 धावा. 30 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष. CPL पर्व तिसरं चुनावटीचं ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. दीपक पटेल बटला. बटला का बल्ला. कर दिया हल्ला. आणि यावेळी मात्र पाहायला गेलं तर दीपक पटेल याच्यासमोर एक अस्त्र विणलं जात आहे. एक नेपे आडवा येतोय का पाहायला रंजक असेल. दीपक पटेलनी जरूर बटलाने चांगली फलंदाजी केली आहे. बल्लेबाजी
बटला का बल्ला कर दिया हल्ला तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. परंतु मित्रांनो समोर देखील कसलेला गोलंदाज आहे नेप्या अक्षय कदम. डान्सिंग डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल झाला तत्पुरी घेतलेली एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मित्रांनो क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. कृपया आपण विनंती करतो की पहिल्या षटकाचा जो सामना असेल कृपया आयकॉन खेळाडूने कोणत्याही प्रकारचा रनआउट किंवा कोणती स्ट्रॅटर्जी करायची नाहीये. तसं करण्यास आढळला तो खेळाडू तर त्याला 5 रनची पेनल्टी देण्यात येईल. या ठिकाणी पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये हो एक चांगलं क्षेत्ररक्षण 5Dच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मित्रांनो एक चांगलं क्षेत्ररक्षण चौका अडवलाय. मित्रांनो तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. व्यक्तिगत 2 धावा या संघामध्ये. मित्रांनो ह्या धावा श्रेयस तांजणे 5Dच्या असतील. सिद्धेश तांजणे धावसंख्या झाली ती 23 धावा. यावेळी मात्र बल्ली बटला का बल्ला नाही हो पा रहा हल्ला. अरे क्या बात. आणि यावेळी मात्र विशाल कोहलीच्या माध्यमातून झेल सुटलाय. मित्रांनो येणारा काळ सांगेल मॅच झेल सुटलाय का सामना सुटलाय. मित्रांनो कॅचेस विन द मॅचेस. मित्रांनो एक चांगली संधी निर्माण झाली होती. संधीचं सोनं करत होता परंतु संधीचा कोळसा झाला. मित्रांनो जाळ जरूर विणलं होतं. सुरमई पापलेट हलवा जरूर हातात आला होता परंतु श्रीखंड पुरीवरती समाधान मानावं लागतंय आणि विकेटचं पतन होता होता वाचलंय. क्या बात आहे. धावसंख्या झाली ती 24 धावा. यावेळी आकुट एक फुलरलेन चेंडू पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी अक्षय कदम नेप्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुलरलेन चेंडू जरूर येतोय. तत्पुरी घेतलेली एक धाव. एका धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 25 धावांवरती. आतापर्यंत एक पहिलं षटक जरूर महागडा आला होता परंतु दुसऱ्या षटकामध्ये नेप्याने कमबॅक केलंय. आपल्या संघाला एक सन्मानजनक स्थितीमध्ये आलाय. 30 चेंडूने 55 धावा जरूर करायच्या आहेत परंतु दीपक पटेल याच्याकडे क्षमता आहे. मित्रांनो मागील 2 संघामध्ये बेस्ट बॅट्समन राहिलेला आहे. यावेळी रिव्हर्सचा प्रसार यू मिस आय हिट फर्निचर डिस्ट्रॉयड दांडी 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 गोल. विकेटचं पतन खेळ बाद. मित्रांनो नेपेचा बॉल होता फुलरलेन होता. डायरेक्ट यशांचा वेध घेतला. यशांचं पतन झालं. विकेटचं पतन तमूळ जासराला दीपक पटेल पडला परंतु आता मात्र येतोय चुनामटीचा रफ्तार का राजा. या ठिकाणी अष्टपैलू खेळाडू राहुल थोरबोले. राहुल थोरबोले ओहो याही फुलला चेंडू होता. एक घुटनाट एक तमाशा देख अशा पद्धतीची फलंदाजी पाहणार होतो आपण. तत्पुरी घेतली एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावांवरती. अजूनही 12 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडू 29 धावा 29 धावा 12 चेंडू. एका बाजूला चुनाबट्टी टायगर दुसऱ्या बाजूला चुनाबट्टी पलटज. एका बाजूला अभय थळी दुसऱ्या बाजूला विजय तांडेल. या ठिकाणी पाहतो आपण 12 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष. निरंजन शिर्के आडवा येतील का. मित्रांनो एक चांगला अनुभव. एका बाजूला अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधली आहे परंतु अभिजित शिर्के पाहतोय आपण मित्रांनो परंतु मात्र पुढे राहुल थोरबोले. 12 चेंडू आणि 29 धावा.
हो क्या बात है, यू मिस आय हिट, दांडी 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 गोल. खेळाडू बाद. जायचं नाही खेळाडूंनी. आणि यावेळी मात्र मित्रांनो बाहुबली बाही दांडेकर येतोय फलंदाजी मार्कवर. आता मात्र 11 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष असेल. 11 चेंडू 29 धावा, 29 धावा 11 चेंडू. मित्रांनो लेझर गाइडेड मिसाईल आली, मिसाईल येऊन आदळली यशांवरती. विकेटचं पतन, दांडी गोल. राहुल थोरपले एकदम स्वसात माघारी परतलाय. अकरा चेंडू आणि 29 धावा, 29 धावा 11 चेंडू. निर्णायक वळणावरती सामना येऊन ठेपलाय. मित्रांनो येतोय भाई दांडेकर. मित्रांनो ज्या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे मोठे फटके खेळण्याची, मित्रांनो बाहुबली ज्याला म्हणू शकतो. 11 चेंडू आणि 29 धावा. यावेळी बॅटची कडा घेतली परंतु मित्रांनो विकेटचं पतन. आणि अभिजित शिर्के बॅक टू बॅक लगातार विकेटचं पतन होतं. आणि मित्रांनो 10 चेंडू आणि 29 धावा. भाई दांडेकर देखील स्वस्तात माघारी परतलेत. क्या बात आहे. परंतु आता मात्र येतोय मी मराठी प्रतिष्ठान सामर्थ्य प्रदर्शन आयोजित जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा जो ज्याने मानकरी ठरला होता तोच होतोय समर्थ पोमेंडकर. मित्रांनो उशीर जरूर झालाय परंतु मित्रांनो क्षमता आहे. 10 चेंडू आणि 29 धावा. अमोल खाडे आयोजित जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा सामना पटकावला होता किताब. फलंदाजीसाठी भाई दांडेकर यांच्या जागा भरण्यासाठी येत आहेत समत. यावेळी अपील जरूर केलं होतं परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलंय. आता पाहतोय 9 चेंडू आणि 29 धावा. 29 धावा 9 चेंडू. मित्रांनो सातत्याने आपण चांगलं पाहायला गेलं तर कॉर्डिनेशन पाहायला मिळते. समर्थ पोमेडकर 9 चेंडू आणि 29 धावा, 29 धावा 9 चेंडू. अभिजित शिर्के मात्र त्यांना देखील यश मिळताना पाहायला मिळतंय. यावेळी समोर डान्सिंग धावून ग्राउंड मारण्याचा प्रयत्न केला. स्वतः चेंडूवरती आले, चेंडू आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि 8 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष असेल. आठ चेंडू आणि 28 धावा पाहतोय मित्रांनो. सलामीचा बॅटर अजूनही मैदान तैनात आहे. हो यावेळी मात्र समोरच्या टटवलं चेंडू परंतु विकेटचं पतन. खेळाडू बाद.
पतंग खेळाडू बाद. समर्थ मुवमेंट करायला माघारी परता लागतंय. धावांचं षटक हाताळलं. 3 गडी जरूर बाद केले आणि वन वे ट्रॅफिक पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. यावेळी बॅटची काढा घेतली. चेंडू विसवतोय, जातो थर्ड मॅनच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने, माफ करा, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो. तत्पूर्वी घेतली 1 धाव आणि 2 धावा. सामन्यामध्ये केवळ अवचूक शिल्लकडे अभय थळी यांच्या चेहऱ्यावरती मात्र स्मित हास्य पाहायला मिळतंय. क्या बात आहे, पहिला विजय जरूर मिळवलाय. आणि टायगर नियाळी डरकाळी फोडली आहे आणि भीम नि मात्र शेवटच्या वेळी गदाधरी भीम पाहायला मिळाला होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय षटकार.